इंडियामधील सर्वोत्तम हेल्थ इन्शुरन्स प्लॅन 2024 या आमच्या मेन चॅनलवर 3 वर्ष आधी आम्ही इन्शुरन्सचे व्हिडिओज बनवणं स्टार्ट केलं होतं। तेव्हा IRDAIच्या रिपोर्ट्समध्ये खूप लिमिटेड डेटा अवेलेबल होता आणि त्यावेळेस एक चांगला हेल्थ इन्शुरन्स शोधणं खूप कठीण होतं। आणि तर रिसेंटलीच IRDAIचे लेटेस्ट रिपोर्ट निघालेत, ज्या बेसिसवर आम्ही तुम्हाला बेस्ट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स इन इंडिया 2024 हे सांगणार आहोत। आता या व्हिडिओमध्ये आम्ही स्पेशली तुम्हाला सगळ्यात बेस्ट हेल्थ इन्शुरन्स कोणते आहेत तुम्हाला शॉर्टलिस्ट करण्यामध्ये हेल्प करू। चला तर मग आधी आपण बघूया ती IRDAIची लेटेस्ट रिपोर्ट, जेणेकरून आपण काही कंपनीज शॉर्टलिस्ट करू शकतो। आता ह्या डेटामध्ये आम्ही सगळ्या कंपनीचे क्लेम सेटलमेंट रेशियो आणि इनकिड क्लेम रेशियो हा सगळा डेटा आम्ही प्लॉट केला आहे। जस्ट फॉर एक्स्ट्रा प्रिकॉशन आम्ही मागच्या 3 वर्षाचा डेटा पण घेतला आहे, सो दॅट तुम्हाला एक क्लिअर पिक्चर मिळेल। आता ह्या डेटाच्या व्यतिरिक्त आम्ही हे पण कन्सिडर केले की ती इन्शुरन्स कंपनी केवढी मोठी आहे, लाईक द साइज ऑफ द इन्शुरन्स कंपनी। आणि या सगळ्यांच्या बेसिसवर आम्ही तुमच्यासाठी 6 बेस्ट इन्शुरर्स शॉर्टलिस्ट केलेत। HDFC ERGO, केअर हेल्थ, निवा बुपा, आदित्य बिर्ला, बजाज अलायन्स आणि ICICI लोंबार्ड। आणि जर तुम्हाला स्वतःचा अनालिसिस करायचा असेल तर तुम्ही ह्या डेटाचा स्क्रीनशॉट घेऊन जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अनालाइज करू शकता। आणि तुम्हाला इंटरनेटवर हा डेटा कुठेही मिळणार नाहीये, मिळेल पण मे बी तो 100% अप्रोप्रिएट नसणार आहे। चला आता आपण बेस्ट इन्शुरर्स तर शोधले, पण आता ह्यांचे कोणते प्लॅन्स घ्यायचे हे आपण बघूया। चला तर मग आता या सगळ्या पॉलिसीजची आपण एलिजिबिलिटी आणि मॅक्झिमम कव्हर बघूया। आता या टेबलमध्ये तुम्हाला सगळ्या कंपनीचे पॉलिसीजचे नावं पण मिळतील आणि त्यांचे एक्झॅक्ट प्लॅन्स काय आहेत हे पण दिसतील। आता सगळ्यांची एलिजिबिलिटी आणि बाकी डिटेल्स आपण कंपेअर करूया। आता HDFC ERGO, निवा बुपा, बजाज अलायन्स आणि ICICI लोंबार्ड मध्ये एज लिमिट 65 आहे, म्हणजे त्याआधी तुम्ही कधीही पॉलिसी घेऊ शकता। आणि ICICI मध्ये मिनिमम एज 6 वर्षाची आहे। केअर सुप्रीम आणि आदित्य बिर्ला मध्ये तुम्हाला कोणतीही एज लिमिट नाहीये, म्हणजे तुम्ही या पॉलिसीज मध्ये कधीही कोणत्याही एजचे असाल तर एंटर करू शकता। तर तुम्ही जर तुमच्या पालकांसाठी ही पॉलिसी बघत असाल तर ह्या दोन्ही पॉलिसी तुम्ही घेऊ शकता जर त्यांचं वय 65च्या वर असेल तर। मॅक्झिमम कव्हर बद्दल बोलायला गेलो तर इकडे सगळ्यात कमी जो कव्हर आहे तो बजाज अलायन्सचा आहे। बजाज अलायन्स मध्ये मिनिमम 50 लाखांचा कव्हर आहे आणि बाकी सगळे पॉलिसीज आपण बघायला गेलो तर त्याच्यामध्ये मिनिमम 1 करोडचा कव्हर आहे। आता असे पण पॉलिसीज आहेत जस्ट लाईक आदित्य बिर्ला आणि ICICI लोंबार्ड, ज्यात मॅक्झिमम लिमिट 6 करोड आणि 10 करोड आहे। आता जी रूम रेंट लिमिट असते ती खूप जास्त महत्वाची असते। आणि माझा ना एक सिंपल विचार आहे की जर कोणतीही पॉलिसी रूम रेंटवर लिमिट लावते ना तर ती पॉलिसी रिजेक्ट केली पाहिजे। तर तुम्ही बघू शकतात की ह्या पॉलिसीमध्ये कोणतीही रूम रेंट लिमिट नाहीये, फक्त बजाज आणि ICICI मध्ये तुम्ही स्वीट रूम बुक नाही करू शकत, बाकी तुम्ही कोणतेही रूम्स घेऊ शकता। आता आपण बघूया की तुम्हाला हे पॉलिसीज का कन्सिडर केले पाहिजेत। HDFC ERGO मध्ये तुम्हाला डे 1 पासून 2x 3x कव्हर मिळतो अँड ऑल्सो यू गेट अप टू 5C कव्हर विथ द सिक्युअर अँड प्लस बेनिफिट्स। आता याबद्दल आपण डिटेल्स मध्ये नको जाऊया, हे सगळ्या पॉइंट्स बद्दल मी HDFC ERGOचा एक व्हिडिओ बनवेन ज्याच्यामध्ये मी सगळे पॉइंट्स मेन्शन करेन। केअर सुप्रीमचा सगळ्यात मोठा बेनिफिट असा आहे की ह्याच्यात कोणतीही एंट्री एज नाहीये, सो ऑटोमॅटिकली ज्यांचं वय 65 वर्ष आहे किंवा त्याच्यापेक्षा मोठे असतील तर त्यांच्यासाठी ही पॉलिसी एकदम सुटेबल आहे। प्लस ह्यात तुम्हाला 5x पर्यंतचा कव्हर पण मिळतो ऑन युअर बेस लिमिट विथ द सुप्रीम नो क्लेम बोनस ऑप्शन। निवा बुपा मध्ये तुम्हाला 10x पर्यंतचा कव्हर मिळतो विथ देअर बूस्टर प्लस ऑप्शन। पण हे लक्षात ठेवा की तुम्हाला हे कव्हर्स त्यांचे प्लॅटिनम आणि टायटॅनियम प्लॅन्स बरोबर मिळतात आणि त्याच लोकांसाठी ज्यांचं वय 35 वर्षापेक्षा कमी असेल। आणि गोल्ड प्लॅन्स मध्ये 5x पर्यंतचाच कव्हर मिळतो आणि प्लस निवा बुपा मध्ये तुम्हाला एज लॉक कव्हर पण मिळतोय। युजली हेल्थ इन्शुरन्स मध्ये प्रीमियम्स दर 3 ते 4 वर्षांमध्ये 15 ते 20% वाढतात, पण एज लॉक बेनिफिट मध्ये तुमचा प्रीमियम तोपर्यंत नाही वाढणार जोपर्यंत तुम्ही तुमचा फर्स्ट क्लेम नाही करत। म्हणजे समजा जर तुम्ही 10 वर्षापर्यंत क्लेम नाही केलं तर 10 वर्षापर्यंत तुमचा प्रीमियम तसाच राहणार। आता आदित्य बिर्लामध्ये तुम्हाला काही क्रॉनिक डिझीज असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला डे 1 पासून कव्हर मिळतो आणि तुम्हाला 5x कव्हर पण मिळतो जस्ट लाईक अदर पॉलिसीज विथ द सुपर क्रेडिट ऑप्शन। बजाज अलायन्स आता ह्याचा एक युनिक पॉइंट असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला मॅटर्निटी बेनिफिट्स मिळतात। तसं आपण जर ओव्हरऑल बघायला गेलो तर बजाज अलायन्स ही जी पॉलिसी आहे ती इतर पॉलिसींपेक्षा थोडी वीक आहे। ICICI लोंबार्ड इज व्हेरी गुड फॉर पीपल हु वॉन्ट अ व्हेरी हाय कव्हर, 10 कोटी रुपयांपर्यंतचा कव्हर ऑफर करतात। दुसरा युनिक पॉइंट असा आहे की तुमच्यासाठी हा इंडिया बाहेर पण कव्हर व्हॅलिड राहतो, तो हा कव्हर त्यांच्यासाठी खूप चांगला आहे जे ऑफन ट्रॅव्हल करत असतात। आता आपण बघूया सगळ्या पॉलिसीजचे काही वेगळे बेनिफिट्स। सगळ्यात आधी येतो रिस्टोर बेनिफिट। आता रिस्टोर बेनिफिट म्हणजे काय, म्हणजे समजा जर तुम्ही कोणत्या वर्षामध्ये पॉलिसी तुमची क्लेम केलीत
तर ती पॉलिसी क्लेम झाल्यावर पुढच्या वर्षापासून तुम्हाला परत ती पॉलिसी रिस्टोर करून देतील. आता केअर, निवा बुपा, आदित्य बिर्ला आणि ICICI लोंबार्ड मध्ये तुम्हाला अनलिमिटेड रिस्टोरेशन पॉलिसी मिळते. म्हणजे तुम्हाला अनलिमिटेड रिस्टोरेशन बेनिफिट मिळतो कोणत्याही आजारासाठी. HDFC अलायन्स आणि बजाज अर्गो मध्ये तुम्हाला फक्त एकदा रिस्टोरेशनचा ऑप्शन मिळतो आणि HDFC अर्गो मध्ये तुम्हाला अनलिमिटेड रिस्टोरेशनचा ऑप्शन मिळतो, पण ते एक ॲड ऑन आहे. आता वेलनेस बेनिफिट्स म्हणजे काय? जनरली तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल जगता तर तुम्हाला ॲडिशनल बेनिफिट्स मिळतात का? तर इथे तसे 3 पॉलिसीज मी सांगणार आहे. केअर सुप्रीम, निवा बुपा आणि आदित्य बिर्ला. आता जनरली ही पॉलिसीज काय करते? तुमचे डेली स्टेप्स ट्रॅक करते. प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय? ह्याचा अर्थ असा आहे की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याआधी आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर किती दिवसाचा कव्हर तुम्हाला मिळतो. सो सगळ्या पॉलिसीज मध्ये ऑलमोस्ट सेमच आहे. बस आदित्य बिर्ला मध्ये तुम्हाला 60 दिवसाऐवजी 90 दिवसांचा प्री हॉस्पिटलायझेशन कव्हर मिळतो. आता शेवटला आपण बघूया ऑप्शन ऑफ गुड टू हॅव कव्हर्स. म्हणजे हे असे कव्हर्स आहेत जे काही व्ह्यूअर्ससाठी इम्पॉर्टंट होऊ शकतात आणि काही व्ह्यूअर्ससाठी एकदमच अनइम्पॉर्टंट असू शकतात. आता इकडे आम्ही OPD बेनिफिट्स आणि मॅटर्निटी बेनिफिट्सला कन्सिडर केलंय. जसे की तुम्ही बघताय की OPD कव्हर HDFC आणि निवा बुपा मध्ये नाहीये आणि बाकी सगळ्यांमध्ये आहे. मॅटर्निटी एक्सपेन्स फक्त एक पॉलिसीमध्ये कव्हर आहे, दॅट इज बजाज अलायन्स, पण त्यासाठी तुम्हाला 6 वर्ष वेट करावं लागणार. आता फक्त शेवटचं आपण हे मस्ट हॅव रायडर बघून घेऊया. त्याच्यानंतर मी तुम्हाला टॉप 3 आणि बेस्ट 3 पॉलिसीज सांगणार आहे. आता इथे तुम्ही बघताय की तुमच्या कोणत्याही पॉलिसीमध्ये डिझीज वाईज सब लिमिट नसली पाहिजे. बरेच कंपनीज असे आहेत जे हार्ट कॉम्प्लिकेशनसाठी एक लिमिट सेट करतात किंवा इतर काही आजारांसाठी वेगळी लिमिट्स. तर यार हे सगळं नसलं पाहिजे ना पॉलिसीमध्ये. जसं की तुम्ही बघू शकता की आम्ही जे काही पॉलिसीज तुमच्यासाठी शॉर्टलिस्ट केले त्याच्यामध्ये हे सगळं नाहीये. म्हणजे हे सगळे लिमिट्स नाहीयेत एक्सेप्ट फॉर आदित्य बिर्ला ऍक्टिव्ह फिट, ज्याच्यामध्ये मॅटर्निटीसाठी सब लिमिट आहे. पण मॅटर्निटीसाठी सगळे कंपनीज ऑलमोस्ट 1 to 1 आहेत. 5 लाखांपेक्षा जास्त कव्हर नाही देत आणि मोस्ट केसेसमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त खर्च येत पण नाही. बाकी तुमच्या पॉलिसीजमध्ये प्री एक्झिस्टिंग पिरियडसाठी कमीत कमी वेटिंग पिरियड असला पाहिजे. स्टँडर्ड 3 ते 4 वर्षाच्या मध्ये असतो आणि त्याच्यापेक्षा कमी फक्त ICICI लोंबार्ड मध्ये मिळतो. चला तर मग आपण फायनली बघूया आमचे टॉप 3 पिक्स फॉर बेस्ट हेल्थ इन्शुरन्स. HDFC अर्गो ऑप्टिमा सिक्युअर, केअर सुप्रीम, निवा बुपा रिअशोर्स 2.0. आता हे आम्ही कोणत्या पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये नाही दिलंय, कोणती पॉलिसी कोणत्या ऍस्पेक्ट मध्ये चांगली आहे आणि कोणत्या ऍस्पेक्ट मध्ये नाही. So I would urge you to calculate your premium in all the 3 policies and then compare and then decide for yourself. Thank you so much हा व्हिडिओ एंड पर्यंत पाहण्यासाठी.